नमस्कार पालक मित्रांनो. बहुप्रतीक्षित आणि चर्चेत असणारी RT 25% प्रवेश प्रक्रियाची ऑनलाईन सोडत अखेर झालेली आहे. या संदर्भातील माहिती घेण्यासाठी आपण आजच्या भागामध्ये आलेलो आहोत. चला तर मग आपण सर्वप्रथम इंटरनेट ब्राउझर ओपन करू. यामध्ये टाईप करू RTE 25% ऍडमिशन. RTE 25% ऍडमिशन पोर्टल ओपन करू. हे पोर्टल ओपन केल्याच्या नंतर सद्य परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची नावं, निवड यादी आणि मूळ निवड यादी आणि प्रतीक्षा यादी अशा दोन प्रकारच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. सर्वप्रथम मूळ यादी म्हणजेच निवड यादी सन 2024-25. आपल्याला ज्या जिल्ह्याची मूळ यादी पाहिजे आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. उदाहरणार्थ आपण धाराशिव घेतला. धाराशिव क्लिक केल्यानंतर गो या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर धाराशिव जिल्ह्यातील एक PDF डाउनलोड होणार आहे. या PDF मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत त्या विद्यार्थ्याचं नाव, ऍप्लिकेशन नंबर, माध्यम आणि इयत्ता, जन्मतारीख आणि कुठल्या शाळेला नंबर बसला आहे याची लिस्ट या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. तर पालक मित्रांनो, आपण जर अर्ज भरला असेल तर आपलं नाव किंवा आपला ऍप्लिकेशन ID नंबर टाकून आपण या ठिकाणी सर्च करू शकता. जर आपल्याला कुठल्या शाळेला नंबर बसला आहे, कुठल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेला नंबर बसला आहे, त्या शाळेचं नाव टाकल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी नाव दिसणार आहेत. आता उदाहरणार्थ आपण पाहिलं सौर्या सुयोग ढाळे, इयत्ता पहिलीसाठी राजे पब्लिक स्कूल परांडा या ठिकाणी तिचं ऍडमिशन झालेलं आहे. तर ऍडमिशन झाल्याच्या नंतर काय करायचं आहे पालकांनी, आपला जो क्रमांक आहे तो क्रमांक आपल्याला जो ऍप्लिकेशन आपण ID भरला तो ID घेऊन आपल्याला काय करायचं आहे, जायचं आहे. म्हणजे कुठं, ज्या ठिकाणी आपण ऑनलाईन अर्ज भरला त्या ठिकाणी आपण जायचं आहे आणि तिथून आपल्याला काय करायचं आहे, एक प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर असतं ते लेटर आपल्याला काय करायचंय, मिळवायचं आहे. ते मिळवत असताना काय करायचं, या ठिकाणी ऍप्लिकेशन क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जो आपला अर्ज भरताना जो क्रमांक आला आहे तो क्रमांक टाका. क्रमांक टाकून या ठिकाणी जो पासवर्ड आपण सेट केला होता तो पासवर्ड टाका. पासवर्ड असेल तर ठीक, नसेल तर फॉरगेट पासवर्ड या बटनावर क्लिक करून पासवर्ड काढून घ्या आणि लॉग इन म्हणा. लॉग इन म्हटल्याच्या नंतर आपल्या समोर काय करणार आहे, आपण जी प्रोफाईल भरली होती ती प्रोफाईल आपल्या समोर ओपन होणार आहे. आणि या ठिकाणी जे 4 टॅबची माहिती आपण यापूर्वी भरली होती, 5वा टॅब आहे ऍडमिट कार्ड. ऍडमिट कार्ड या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला कुठल्या शाळेला नंबर लागला आहे आणि कोणत्या शाळेमध्ये लागला आहे याचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. त्याच्या समोर इथं व्ह्यू ऍडमिट कार्ड आहे. या व्ह्यू ऍडमिट कार्ड या टॅबवर क्लिक करा. टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ऍडमिट कार्ड म्हणजे प्राथमिक प्रवेशासाठी जे शासनाचं मंजुरी पत्र असतं ते मंजुरी पत्र आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तिथून हे मंजुरी पत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि आपण जे वरी भरताना जे कागदपत्र दिली होती ती सर्व कागदपत्रे घेऊन आपल्या नजीकच्या पडताळणी समिती केंद्रावर जाऊन आपल्याला त्याची पडताळणी करून घ्यायची आहे. या ठिकाणी पडताळणी समिती केंद्राचा पत्ता आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या ठिकाणी जाऊन आपल्याला अर्जाची पडताळणी करायची आहे आणि पडताळणी केल्याच्या नंतर आपलं ऍडमिशन होणार आहे. आणि ज्यावेळेस आपलं ऍडमिशन होईल त्यावेळेस या ठिकाणी जो पेंडिंग स्टेटस आहे या ठिकाणी ऍडमिटेड म्हणून दिसणार आहे किंवा गो टू स्कूल अशा पद्धतीचं रिमार्क या ठिकाणी स्टेटस दिसणार आहे. म्हणजे याची प्रोसेस आपल्याला काय करायची आहे, जलद करायची आहे. अंतिम दिनांक या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे लॉटरी लागल्यापासून 4 ते 5 दिवसामध्ये आपण अलॉटमेंट लेटर घेऊन आपल्याला ते ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. अशा प्रकारची ही महत्वाची माहिती RT 25% प्रवेशासंदर्भातील दिली. अशाच नवनवीन अपडेट माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल नोटिफिकेशन क्लिक करा. RT संदर्भातील लेटेस्ट नवनवीन अपडेट माहिती पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.